सण प्रेमाचा, सण मायेचा, सण भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा, दीपावलीच्या व भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या गुरुस्पर्श चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे 15 नोव्हेंबर 2023 भाऊबीज. तर भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला साजरा केला जातो व या दिवशी बहीण भावाला ओवाळत असते, औक्षण करत असते व तसेच त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते. त्यामुळे या दिवशी जर आपण भावाचे विधीनुसार औक्षण केले, त्याला ओवाळले आणि त्यामुळे काय होतं की आयुष्यभर यमाचे भय राहत नाही आणि त्याला कधीच अकाली मृत्यू येत नाही असे मानले जाते. त्यामुळे भाऊबीज हा सण रक्षाबंधनप्रमाणेच भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यमद्वितीयेलाच भाऊबीज का सेलिब्रेशन केलं जातं, तसेच भाऊबीज कशी साजरी करायची असते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याच्या निरोगी आयुष्यासाठी आपल्याला बहिणींना काय करायचे असते हेच आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता यमद्वितीया म्हणजे काय आणि भाऊबीजच्याच दिवशी यमद्वितीया का येते ह्यामागची एक कथा आहे, तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर या दिवशी यमदेव आपली बहीण यमुनाच्या घरी जेवायला गेले होते. त्यावेळी तिने त्यांना जेवू घातले व त्यांचे औक्षण केले आणि यमराजांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली होती. त्यावेळी यमराज तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी वरदान दिलं व त्या वरदानात यमुनेला सांगितलं की यमद्वितीयेच्या दिवशी म्हणजेच भाऊबीजच्या दिवशी जो भाऊ बहिणीच्या घरी येईल आणि बहिणीची पूजा स्वीकारेल, तिच्या हाताने तयार केलेलं अन्न खाईल, त्यांना अकाली मृत्यूची भीती राहणार नाही अशा आशीर्वाद दिला. यामुळेच यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज साजरी केली जाते. त्यामुळे तुम्ही कितीही व्यस्त असाल तरी उद्याचा सण सेलिब्रेशन करायला विसरू नका, कारण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस आहे आणि या दिवशी यमद्वितीया पण येत असते. त्यामुळे आपल्या भावाच्या आयुष्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी आपल्याला हा सण सेलिब्रेशन करायचाच आहे. त्याचं भावाचं आपल्याला औक्षण करायचंच आहे. त्यामुळं कितीही व्यस्त असाल तरी उद्याच्या दिवशी वेळात वेळ काढून आपल्या बहिणीकडून औक्षण करून घ्या. तर आता भाऊबीजेच्या दिवशी भाऊबीज कशी सेलिब्रेशन करायचं असतं, भावाचं औक्षण कसं करायचं असतं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर भाऊबीजेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून भावाने विवाहित बहिणीच्या घरी जायचं असतं. समजा अविवाहित असेल तर आपल्या घरीच भावाचे औक्षण करायचे. तसेच या दिवशी काय करायचं, बहिणीने आपल्या भावासाठी घरीच जेवण बनवायचं आहे आणि त्यानंतर त्याला जेवू घातल्यानंतर म्हणजे बहिणीने भावाचे औक्षण करायचे आहे. तर कसे करायचे, तर भाऊबीजेला बहिणीने भावाला टिळा लावून त्याचं औक्षण करायचं आहे. त्यानंतर बहिणीने भावाच्या हाताला पिवळा किंवा लाल धागा बांधायचा आहे. त्यानंतर त्याला गोड पदार्थ खाऊ द्यायचा आहे. तसेच भावाने बहिणीचे चरण स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तिला यथाशक्ती भेटवस्तू द्यायची आहे. जशी तुमच्याकडे पद्धत असेल तुमच्या भागामध्ये तशा त्या पद्धतीने तुम्ही भाऊबीज सेलिब्रेशन करायचं आहे. तसेच बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही दिवसभरात कधीही म्हणजे भाऊबीज हा सण सेलिब्रेशन करू शकता. त्यासाठी काही मुहूर्त वगैरे वेगळं असं मला तर वाटतं की काही गरज नाही आहे, कारण त्या मुहूर्तामध्ये, त्या वेळेमध्ये आपल्याला शक्य होईल, प्रत्येकाला शक्य असेल असं नाही. जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हा सण सेलिब्रेशन करू शकता. त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे या दिवशी म्हणजेच यमद्वितीयेच्या दिवशी आपल्याला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे. ती म्हणजे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी, तसेच अपमृत्यू संकट येऊ नये, त्याला अकाली मृत्यू येऊ नये यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे. ते म्हणजे आपल्याला यमदीपदान करायचं आहे. हे यमदीपदान करायला भाऊबीजेच्या दिवशीच म्हणजेच उद्याच्या दिवशी अजिबात विसरायचं नाही. आवर्जून आपल्याला ही गोष्ट करायचीच आहे. आता हे कसं करायचं, जसं आपण धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान केलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशीसुद्धा आपल्याला यमदीपदान करायचं आहे. तर या दिवशी आपल्याला काय करायचं की दिवसभरात तुम्ही भाऊबीज हा सण सेलिब्रेशन करून घ्या, भावाला जेवू घाला, त्याच्यानंतर औक्षण करा. त्यानंतर आपल्याला एक दिवा तयार करायचा आहे. जसं आपण त्रयोदशीच्या दिवशी जसा दिवा बनवला होता, कणकेचा दिवा बनवायचा आहे. त्या पद्धतीने आपल्याला कणकेचा दिवा 2 मुटके बनवायचे आहेत आणि तो बनवल्यानंतर तो दिवा प्रज्वलित करून संध्याकाळी आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे. त्या वातीचं तोंड दक्षिणेला करून आपल्याला तो दिवा घराच्या बाहेर किंवा तुम्ही घरामध्ये गॅलरीमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर दक्षिण दिशेला त्याची वात करायची आहे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे.
यमराजांच्या नावाने आपल्याला यमदीपदान करायचं आहे आणि त्यावेळेला आपल्याला यमराजांना प्रार्थना करायची आहे आणि ती प्रार्थना अशी करायची आहे की हे यमराजा, माझ्या भावावरती कोणतेही अपमृत्यू संकट येऊ देऊ नकोस, अकाली मृत्यू येऊ देऊ नकोस, त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याचे रक्षण कर, अशी प्रार्थना तुम्ही यमराजांचा जेव्हा दिवा लावाल संध्याकाळी, त्यांच्या नावाने यमदीपदान कराल, त्यावेळेला आपल्याला अशी त्या दिव्याच्या इथे बसून हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे. अगदी मनापासून यथाशक्ती आपल्याला, यथाभक्ती आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला आवर्जून न विसरता उद्याच्या दिवशी यमदीपदान आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी करायचंच आहे. त्यामुळे उद्याचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, चांगल्या निरोगी आयुष्यासाठी यमदीपदान केलेच पाहिजे, कारण हा सण हा खूप महत्त्वाचा सण आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की यमदीपदान कसं करायचं आहे. जसं धनत्रयोदशीच्या दिवशी आपण यमदीपदान केलं होतं यमराजांच्या नावाने, त्याच पद्धतीने आपल्याला भावाच्या दीर्घायुष्यासाठी यमदीपदान करायचं आहे. भावाचं औक्षण करून त्याला जेवू खायला घालून त्याच्यानंतर आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे. तर मग व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या गुरुस्पर्श चॅनेलवरती असेच व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.